नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 700हून अधिक रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य कृतिशील शिबिरास लहानांपासून वृद्धांनी आवर्जून उपस्थिती लावून आरोग्य तपासणी करून घेतली. सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 700हून अधिक रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य कृतिशील शिबिरास लहानांपासून वृद्धांनी आवर्जून उपस्थिती लावून आरोग्य तपासणी करून घेतली. सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध केल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. शिबिर ज्योतिबा मंदिर साणे गुरुजी वसाहत येथे झाले. युवा सेनेचे लोकसभा मतदारसंघ जिल्हा प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे, करवीर तालुका प्रमुख मोहन खोत, जिल्हा उपप्रमुख रमेश खाडे, प्रतापराव इंगळे, मालोजी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीयचे प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले. डोळे, हृदयविकार, हाडांचे विकार, कॅन्सर, कान, नाक, घसा, किडनी, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार यांसह अनेक आजार तपासण्यात आले. यासह रक्त तपासणी करण्याबरोबरच मोफत औषधे वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली. यावेळी दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे, शिवाजी पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख सौ अमरजा पाटील, सौ धनश्री देसाई, शहर उपप्रमुख सुरेश माने, प्रदीप पाटील, विनायक जाधव, अंगद कोंढरे, रमेश जाधव, गडहिंग्लज तालुका प्रमुख निलेश पाटील, चंदगड तालुका प्रमुख संदीप देवन, महेश कदम, शहर उपप्रमुख नितीन पाटील, अतुल कापटे, आयशा मकुबाई आदी उपस्थित होते. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय उपचारांच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सुळकूट पाणी प्रश्नांवर नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने सोमवारी होणारा हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. IGM रुग्णालयात सिटी स्कॅन व अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहेत. तसेच नवीन मशिनरी आणण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन शनिवारी होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले होते. मात्र तो दिवस रद्द करून पुन्हा सोमवारी ठेवण्यात आला होता. परंतु आता सोमवारीही हा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुश्रीफ यांचा इचलकरंजी दौरा रद्द झाला. सुळकूट पाणी योजनेसंदर्भात मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना होत्या. त्यानंतर आज अखेर मुश्रीफ यांनी इचलकरंजीत प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीच्या वतीने अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटजवळ एकत्र येत मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम येत्या 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष सजीव कुमार यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिली. एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या संजीव कुमार यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. दरम्यान या बिल्डिंगचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. गेल्या 4.5 वर्षांपासून सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचीही त्यांनी जवळपास 1 तास फिरून पाहणी केली. दर्शनी भागात दिला जाणारा ऐतिहासिक लूक, इमारतीमधील VIP लॉन्च, अंतर्गत सुविधा यांची बारकाईने पाहणी केली. काही किरकोळ सूचनाही संबंधितांना दिल्या. तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी संजीव कुमार यांचे स्वागत केले. यावेळी खासदार महाडिक यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूरला आवश्यक असणाऱ्या नवीन विमानसेवा आणि विमानतळाविषयी असणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे, समीर शेठ, प्रशांत वैद्य आदी उपस्थित होते.
13 गावच्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे। तब्बल 343 कोटी 68 लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनीकडून अपेक्षित गतीने होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे। 13 गावच्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे। तब्बल 343 कोटी 68 लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनीकडून अपेक्षित गतीने होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे। काम सुरू होऊन नोव्हेंबर अखेर 1 वर्ष होत आहे। आतापर्यंत केवळ 20% काम झाले आहे। 13 गावात पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आणि पाईपलाईन बांधण्यासाठी खड्डे पडले आहेत। रहिवासी ठिकाणी खड्डे असल्याने ते धोकादायक बनले आहेत। शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत सन 2054 पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल अशी योजना मंजूर आहे। यासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। दरम्यान योजनेचे काम नोव्हेंबर 2022 पासून ठेकेदार कंपनी करत आहे। खडीच्या गणपतीजवळ पाचगावसाठी टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खणला आहे, मात्र अजून येथे बांधकामही सुरू झालेले नाही। याच्या जवळच मारेवाडी गावासाठी पाण्याच्या टाकीचे काम 50% पूर्ण होऊन थांबले आहे। ठेकेदारांचे धोरण त्याला काश्मीरचे तोरण। कोल्हापुरात सुशोभीकरण, व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक योजनांना आता ऊत आले आहे। कोणीतरी कार्यकर्ता आपल्या ठेकेदार मित्राला घेऊन नवे पालकमंत्री, खासदार, आमदार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे जातो। काही वेळ मुंबई, पुणे पातळीवरून निरोप येतात, मग देण्याघेण्याचे ठरवले जाते। योजनेचा प्रस्ताव तयार होतो, त्यातील अडचणी झपाझप दूर होतात। मग मोठ्या संख्येने संगणक, पुस्तके शाळांमध्ये पोहोचवतात। गल्लोगल्लीत पेव्हिंग ब्लॉक्स पसरले जातात। सुशोभीकरणाची कामे सुरू होतात। खुल्या जागांमध्ये व्यायामाची साधने ठेवली जातात। ठेकेदारांचे धोरण मंजूर होते आणि त्याला काश्मीरचे तोरण बांधले जाते। हीच कामाची पद्धत आता बदलण्याची गरज आहे। जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी दिला जातो। यामध्ये पालकमंत्र्यांना मोठा वाव असतो। नवे तेच या निधीचे व्यवस्थापक असतात। जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी केवळ प्रशासकीय बाजू पाहतात। गावागावातील कार्यकर्ते आपल्या नेत्यांना कामे सुचवतात। आधीची व्यायामशाळा 10 वर्षातच मोडकळीला आलेली असते। मग जिल्हा परिषदेकडून निर्लेखनाचे ठराव केले जातात। कडेगाव सांगोलासह अथनी येथून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले। यातील एक अल्पवयीन असून शुभम प्रकाश पवार असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे। त्यांच्याकडून 6,40,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। कडेगाव सांगोलासह अथनी येथून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले। यातील एक अल्पवयीन असून शुभम प्रकाश पवार असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे। त्यांच्याकडून 6,40,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले आहे। हे पथकाला माहिती मिळाली की संशयित शुभम पवार व त्याचा मित्र हे बिना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून रांजणी गावातून फाटाच्या दिशेने येत आहेत। त्यानुसार पथकाने निगराणी केली असता दोघे दुचाकीवरून तिथे आले। त्यांना पळून जाण्याची संधी न देता दोघांना पोलिसांनी जेरबंद केले। पन्हाळा तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये असणाऱ्या डाटा ऑपरेटर यांना काम बंद आंदोलन केल्याने ग्रामपंचायतींमधून शासकीय कार्यालयाचे तसेच नागरिकांना दिले जाणाऱ्या दाखल्यांच्या गैरसोयी वाढत चालल्या आहेत। पन्हाळा तालुक्यामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक म्हणजेच डाटा ऑपरेटर हे पद फारच महत्त्वाचे आहे। गावातील रहिवाशी दाखल्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यापर्यंतचा होणारा कागदोपत्री व्यवहार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना ऑनलाईन काम बंद आंदोलन केल्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे। 17 नोव्हेंबर पासून या संगणक परिचालकाचे आंदोलन सुरू झाले असून त्यांनी पन्हाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। यामध्ये सीएससी कंपनीच्या बोगस टार्गेट बंद करणे, दिवाळीपूर्वीचे थकीत मानधन मिळावे, दिवाळी बोनस 5,000 द्यावा व शासन नियमाप्रमाणे कुशल कामगार म्हणून 23,600 मानधन करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गेले अनेक महिन्यांपासून चर्चेत आला आहे।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। आता छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी सरसावले आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे। कायदेशीर प्रक्रिया छत्रपती संभाजीराजे यांना माहीत असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत। दिल्लीत आज दुपारी 3 वाजता केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ घेणार आहे। जिल्ह्यात रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने दणका दिला असून 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे अनेक भागात पिके पाण्याखाली गेली आहेत। जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला। सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला। जिल्ह्यात रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने दणका दिला असून 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे अनेक भागात पिके पाण्याखाली गेली आहेत। जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला। सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला। या पावसाने शेत शिवारात पाणी साचले आहे। हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेले असून ऊसाच्या पिकालाही फटका बसला आहे। जिल्ह्यातील 12 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नांदेड तालुक्यातील लिमगाव मंडळात सर्वाधिक 99 मिलीमीटर पाऊस झाला आहे। नांदेड शहर परिसरात 68, तरोडा मंडळात 82.30, नाळेश्वर येथे 70.80, अर्धापूर तालुक्यात 77.50, दाभड येथे 69, कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे 67.30, लोहा तालुक्यातील सोनखेड येथे 67.30, कलंबर येथे 67.30, शेवडी येथे 74, हदगाव तालुक्यातील तामसा येथे 65.30 आणि पिंपरखेड मंडळामध्ये 65.30 मिलीमीटर पाऊस झाला। या सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे। दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 तासांमध्ये सरासरी 36.50 मिलीमीटर पाऊस झाला। अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक 67.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।